नमस्कार, मी सदिच्छा तांबे #सदिच्छा तांबे ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपली कढई ती गरम झालेली आहे। त्यानंतर मी यामध्ये तेल ओतून घेते। तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची कट करून घालायची आहे आणि आता यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच गूळ घालायचा आहे थोडासा आणि हे आता छान एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घाला। त्यानंतर थोडीशी हळद घालून घेतली आणि सोबतच इथे तिखट मसाला आता मी इथे घालून घेणार आहे। हा मसाला दिसायला फक्त लाल आहे, तिखट अजिबात नाही आहे। आणि आता हे छान असं मिक्स करून घ्या, परतून घ्या छान। इथे तुम्ही आता बघू शकता त्याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता यामध्ये मी मोड आलेली मटकी घालून घेणार आहे। हे मोड आम्ही घरीच आणून देतो मटकीला। ते आता स्वच्छ धुवून घेऊन मी यामध्ये टाकली आहे। ते छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यावरती एक ताट ठेवून त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे वाफवण्यासाठी आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे छान असं आपली भाजी तयार झालेली आहे। इथे मी दाखवते तुम्हाला। आणि आता यावरती मी कोथिंबीर घालून घेते। परत एकदा ही छान अशी एकजीव करून घेते मी भाजी। इथे तयार झालेली आपली भाजी। आता इथे मी चपातीचं कणिक मळून ठेवलं होतं आणि आता मी चपात्या करायला घेते। कणकेचा उंडा घ्यायचा आहे, तो थोडासा लाटून त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे। वरून थोडंसं कणिक घालून घ्यायचं त्याच्यावरती आणि हे आता छान असं कणकेत मिक्स करून छान असं त्याला आता लाटून घ्यायचं आहे। हे बघा इथे माझी थोडीशी वाकडे तिकडे चपाती येईल, तर मला अजून इतका गोल चपात्या येत नाहीत। चपाती लाटून तयार आहे आपली। इकडे पॅन गरम करायला ठेवला होता। चपाती आता त्यावरती मी घालून घेतलेली आहे आणि चपाती छान अशी दोन्ही साईडून शेकून द्यायची आपली। हे बघा छान अशी टम्म फुगली गेली। त्यावरती तेल घालून घेतलेलं आहे मी। दोन्ही बाजूने तेल लावून छान अशी त्याला शेकून घ्या। इथे दुसरी पद्धत एक दाखवते मी। उंडा घेऊन त्याला तेल लावायचं आहे, वरून थोडंसं कणिक पीस करून असं छान त्याला पारी करून घ्यायचे। उंड्याला थोडासा गोलाकार देऊन ते कणिकमध्ये मिक्स करून आता हे छान असं लाटून घ्यायचं आहे। हे बघा चपाती आपली लाटून तयार झालेली आहे। आता ही शेकण्यासाठी पॅनवरती टाकत आहे मी। छान अशी दोन्ही साईडून शेकून द्या तिला। साईडच्या कडा चमच्याने दाबून घ्यायच्या जेणेकरून चपाती फुगायला मदत होते। इथे तुम्ही बघू शकता माझ्या चपात्या थोड्या थोड्या फुगत आहेत। छान अशी शेकून घ्या आणि त्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे।
हे बघा. इथे आता आपली चपाती तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करूया. गरमागरम मोड आलेल्या मटकीची भाजी आणि चपाती इथे मी तयार करून घेतलेली आहे. तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.